या मागणीवर सरकारही विचार करत नाही आणि विरोधी पक्षही भूमिका स्पष्ट करत मी नाही बघा, आम्हाला 2 वेळेला एकनाथ शिंदे यांनी बैठकीला बोलवलं. त्यावेळेला अशोक चव्हाण होते आमच्याबरोबर, बाळासाहेब थोरात होते, नाना पटोले होते. ते गेले, आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली. नुसतं मीटिंगचं जर गाठगाडी करणार असाल, आम्ही आमची भूमिका मांडली. आता सरकार म्हणून तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी आहे. चर्चा नका करू, मागणी मान्य करा. आणि तुम्ही वाशीला जे त्यांना आश्वासन दिलं, ज्यामुळं त्यांचं समाधान झालं, गुलाल उधळला, तुम्ही टीव्हीला सांगितलं की आमचा प्रश्न मिटला. काय आश्वासन दिलं आम्हाला सांगितलं नाही तुम्ही. जे आश्वासन दिले ते तुम्ही पूर्ण केलं नाही, म्हणून त्यांनी पुन्हा आरक्षणावर बसले, पुन्हा उपोषणावर बसलेले आहेत. म्हणून ही भेट फक्त त्यांची तब्येतची विचारपूस करण्याकरता होते. मी राजकारण बिलकुल चर्चा केली नाही. मध्ये कोणतीही चर्चा झाली नाही राजकारणात. पुढे तर त्यांनी काही त्यांची मतं व्यक्त केली, पण आमची या दृष्टीने ही सदिच्छा भेट. भविष्यात काय राहुल गांधी आणि जरांगे पाटलांमध्ये भेट होणार आहे अशी काही चर्चा झाली? अशी काही चर्चा झाली? ताई आमच्या वर्किंग कमिटीच्या सदस्य आहेत, त्या नेते आहेत आमच्या. चर्चा झाली आहे का अशी काही चर्चा झाली? ओके, धन्यवाद सर. ते असं म्हणलं की सातारचा दौरा होता पाठीमाग पश्चिम महाराष्ट्राला काढलेला, त्यावेळेस तब्येत माझी खराब झाली ना, मला ऍडमिट केलं होतं. त्यांचं म्हणणं होतं मला तेव्हापासून भेटायला यायचं होतं, तर मी आज भेटायला आलोय. आता मी मागच सांगितलेलं, भेटायला कोणी पण येऊ शकतो. राजकीय चर्चा झालेली त्यांच्या? नाही, त्यांची राजकीय चर्चा कसं काय होईल? इथं सेपरेटच आमची शक्ती मरणाची आहे, आमची शक्ती कमी थोडी आहे. आपण ते भेटायला आले हे खरं आहे, ना करता येणार नाही ना. मग भेटायला कोणी पण येऊ शकतो. त्यांनी तब्येतीचे विषय पण विचारलं आणि दुसऱ्या आरक्षणाविषयी पण चर्चा त्यांच्या बरोबर झाली, आरक्षणाच्या बाबत सुद्धा. त्यांनी बोलताना असा एक आरोप केला की मी मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षण दिलं होतं, परंतु नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांना अधिकार नसताना चुकीच्या पद्धतीने कायदा करून त्यांनी आरक्षण दिलं, त्यामुळे ते टिकलं नाही. आता त्यावेळेस मी नव्हतो ना, त्यामुळे कोणी टिकलं नाही, त्यांनी टिकून दिलं नाही का यांनी कसं दिलं, तर त्या भानगडीत मला नाही पडायचं. वाटलं तर झालंच ना आमचं. त्यांनी द्यावून द्या नाही, यांनी द्यावं द्या, यांनी घालून द्या नाही तर त्यांनी घालून द्या, घातलं तर आमचंच ना. त्याच्याबद्दल काही दुमत नसण्याचं किंवा आमची काही शंका असण्याचं किंवा राजकीय स्टेटमेंट करायचं आम्हाला काही गरज नाही. सगळे सारखे असल्यामुळं वाटलं तर मराठ्यांचंच होत आहे ना. हा, पण एक आदर आहे की ते इथं आलेत म्हणल्याच्या नंतर ही गादी म्हणजे हे केंद्र मराठ्यांचं, इथं कोणत्या पक्षाचं, भाजपचं आले नाही का? ते आता आत बसलेले इथं कुणी येऊ शकतो. इथं काहीच विशेष नाही की कोणाला, याचा अर्थ काय कोणाबरोबर युती नाही, ते बिगर कामे नाहीत का? ते सुट्टे चट्टे ते लिहित येतं, युत्या झाल्या का काय, कुणी आला की काय. युत्याचा आणण्याचा काय संबंध आहे? माझ्या मराठ्याला माहिती, मी मराठ्याचा आहे, मी मराठ्या कुणी, मी गोरगरीब कुणी, माझ्याकडे कुणी आला आणि स्वतः सगळं केंद्रापासूनची सत्ता येऊन बसली आणि केंद्रापासूनचा सगळा विरोधक येऊन बसला, तरी मला माझ्या समाजाला पाहिजे आरक्षण. माझ्या डोक्यात हे, त्याच्यामुळं कुणी आला म्हणून काय कोणाला उमेदवारी डिक्लेअर होत नाही, कुणी आले म्हणून कोणाची युती होत नाही. फक्त बिगर कामे चुट्टे नाहीत कधी उली तिली इकडे भुरटे चोर काम करणारे पक्ष आहे, काही खिशे मारून खाणारे येत असतात काहीतरी. त्यामुळे मराठी काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण इथं ते फक्त विचारपूस केली आणि आरक्षणावरती मी पण चर्चा केली. राहुल गांधी यांच्यावर चर्चा झाली, राहुल गांधी भेटायला येणार नाही, तसं ते काय म्हणले असले ते बाहेर त्यांचा काही विषय असेल तर मला माहित नाही, पण नाही.